विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इश्यू ऑफ शेअर्समधील दुसरा प्रॉब्लेम पाहणार आहोत. द मुंबई इंडस्ट्रीज लिमिटेड मेड an issue of 20,000 equity shares of rupees 200 each, payable as follows. On application, rupees 50 per share. On allotment, rupees 100 per shares. And on first call, rupees 30, and final call, rupees 20 per shares. The company received applications 24,000. 4,000 applications are excess, of which applications for 4,000 shares were rejected and money refunded. The directors made both the calls. One shareholder holding 200 shares failed to pay the final call, and the expenses of issue rupees 4,000. Prepare necessary general entries and balance sheet. अशा पद्धतीचा प्रॉब्लेम हा आपण आज घेत आहोत. या ठिकाणी कंपनीने 20,000 शेअर्स इश्यू केलेले आहेत, जारी केलेले आहेत, परंतु भागधारकांनी ज्यांना शेअर्स घ्यावयाचा आहे अशांनी 24,000 अर्जधारकांनी आपल्याकडे त्या इश्यू ऑफ शेअर्सवरील ॲप्लिकेशन मनी 50 भरलेला आहे. पर शेअर 200 रुपीज त्याची प्राईज आहे. 50 रुपीज ॲप्लिकेशनवर, अलॉटमेंटवर 100 रुपये, फर्स्ट कॉल 30 रुपये आणि फायनल कॉल 20 रुपये. अशा पद्धतीनं मुंबई कंपनी लिमिटेडनं, मुंबई इंडस्ट्रीज लिमिटेडनं पैसे आपल्या शेअर्सवर मागवलेले आहेत. परंतु 4,000 अर्जदारांनी आपल्याकडे भागासाठी अर्ज केलेला आहे. त्यापैकी ती 4,000 अर्जदार जे आहेत त्यांची शेअर्स, त्यांची मागणी ही कंपनीच्या संचालक मंडळांनी रिजेक्ट केलेली आहे. मग ते रिजेक्ट करून त्यांना जी काही एक्सेस आपल्याकडे अमाऊंट आली होती ती रिफंडच्या स्वरूपात आपला परत करावयाची आहे. त्यासोबतच फायनल कॉलला काही भागधारकांनी, नंबर ऑफ 200 भागधारकांनी आपला कॉल्स कंपनीकडे पाठवला नाही. पैसे त्यांच्याकडून आपल्या कंपनीला आलेले नाही. यामुळे फेलर टू फायनल कॉलला 1 शेअरहोल्डर हा भागधारक फेल झालेला आहे. त्यानं तो 200 शेअर्सवर जो काही आपला हप्ता आहे फायनलला 20 रुपीज भरू शकला नाही. म्हणून ते शेअर्स फेलर टू पे द फायनल कॉल झालेला आहे आणि कंपनीनं ते शेअर्स जप्त केले, रिइश्यू केले. या ठिकाणी संबंधित माहिती न दिल्यामुळे आपण त्या पुढच्या एंट्र्या फॉरफिचरच्या, रिइश्यूच्या या ठिकाणी करणार नाहीत, का तर त्याबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. फक्त एक भागधारक ज्यांनी 200 शेअर्सवरील तो जो हप्ता आहे लास्टचा फायनल कॉल 20 रुपीज पेड केला नाही, तो त्या ठिकाणी फेल झालेला आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हाही प्रॉब्लेम खूप सोपा आहे आणि इश्यू ऑफ शेअर्स याच्यावर जो एक्सपेन्सेस झाला आहे, एक्सपेन्सेस ऑफ इश्यू, भाग जारी करण्यासाठीचा जो काही खर्च झालेला आहे तो रुपीज 4,000 रुपीज आहे. त्याचीही एंट्री आपण या ठिकाणी करणार आहोत. म्हणून सुरुवातीला आपण एंट्री करू ॲप्लिकेशन मनी, अलॉटमेंट मनी, फर्स्ट कॉल अँड फायनल कॉल, अँड लास्ट एक्सपेन्सेस चेक एंट्री होईल या प्रॉब्लेममध्ये. आणि त्यानंतर आपण बॅलन्स शीट करणार आहोत. पण असा बॅलन्स शीट असणारा आज आपण प्रॉब्लेम सुरुवातीला पहिल्यांदाच घेत आहोत. त्यामुळे ॲप्लिकेशन मनी याची नोंद करू. म्हणून खाली एक आखणी करा. मी ज्या स्वरूपात आखणी करून दिलेली आहे. जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ मुंबई इंडस्ट्रीज लिमिटेड. जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ मुंबई इंडस्ट्रीज लिमिटेड.
Journal entries in the books of Mumbai Industries Limited. Date, particular, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज या स्वरूपात आपण आखणी करतो. यानंतर आपण जनरल एंट्र्या सुरुवातीला आपण ॲप्लिकेशन त्याची एंट्री करू. त्यासाठी नंबर 1 एंट्री करतो आपण बँक अकाउंट DR. 2 शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. 2 शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. कंपनीनं इश्यू 20,000 शेअर्स केले होते, जारी केले होते, परंतु अर्ज हे 24,000 शेअर्सला मागणी आलेली आहे. याच्यावर ₹50 कॅश रिसिव्ड झालेले आहे. म्हणून ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या 24,000 into 50. 24,000 into 50 is equal to 12 lakh. 12 lakh डेबिट आणि क्रेडिटला 12 lakh. being application money received. being application money received. application money received. यानंतर सेकंडची नोंद करू आपण. कंपनीनं 20,000 शेअर्स इश्यू केले आहेत. शेअर्सची किंमत ही ₹200 ठेवलेली होती, जी की अर्जावर ₹50, अलॉटमेंटवर ₹100, फर्स्ट कॉल ₹300 आणि फायनल कॉल ₹20. अशा पद्धतीने भागावरील पैसे मागवलेले आहेत. त्यानंतर आपण दुसरी एंट्री करू नंबर 2ची शेअर ॲप्लिकेशन अकाउंट DR. शेअर ॲप्लिकेशन अकाउंट DR. 2 शेअर ॲप्लिकेशन अकाउंट DR. 2 शेअर कॅपिटल आणि रिफंडच्या बाबतीत एंट्री करतो 2 बँक अकाउंट. म्हणल्या 2 शेअर कॅपिटल अकाउंट. टू शेअर कॅपिटल अकाउंट ब्रॅकेटमध्ये 20,000 into 50. 20,000 into 50 and excess to bank account ब्रॅकेटमध्ये excess 4,000 shares into 50. 20,000 into 50 10 lakh rupees CR मध्ये लिहा and 4,000 into 50 2 lakh rupees CR मध्ये लिहा. आणि शेअर ॲप्लिकेशन अकाउंट समोर लिहा 12 lakh 12 लाख. परत त्याचं नॅरेशन आपण खाली लिहितो. being transferred and refund of application money. being transfer and refund of application money. being transfer and refund of application money.
बिईंग ट्रान्सफर अँड रिफंड ऑफ ॲप्लिकेशन मनी, या ठिकाणी बँक अकाउंट 4000 × 50 हे रक्कम रिफंड केलेली आहे 2 लाख रुपीज. ॲक्च्युअल शेअर्स 20,000 रुपीज कंपनीनं अर्ज मागवली होती ₹50 प्रमाणे. तेवढी रक्कम आपण शेअर कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केलेली आहे. आपल्या भांडवल खात्याला आपण क्रेडिट केलेली आहे जमा 10 लाख रुपये. त्यानंतर या 2 एंट्रीनंतर या एंट्रीमध्ये ही दुसऱ्या क्रमांकाची एंट्री महत्त्वाची आहे. त्यानंतर आपण तिसऱ्या क्रमांकाची नोंद करू, ज्याला आपण अलॉटमेंट मनी. ऑल कॉल्स वेअर ड्युली सबस्क्राइब्ड, परंतु लास्टला एक शेअर होल्डर 200 शेअर्सनं फेल झालेला आहे, त्याचीही आपण एंट्री करणार आहोत. म्हणून अलॉटमेंट मनी याच्या बाबतीतची नोंद करू. अलॉटमेंट मनी ड्यूची नोंद 3 नंबरची नोंद करू आपण या ठिकाणी. अलॉटमेंट मनी ड्यू नंबर 3ची नोंद. अलॉटमेंट मनी ड्यू नंबर 3 नंबरची एंट्री करतो. शेअर अलॉटमेंट अकाउंट DR, शेअर अलॉटमेंट अकाउंट DR टू शेअर कॅपिटल अकाउंट. शेअर अलॉटमेंट अकाउंट DR टू शेअर कॅपिटल अकाउंट. $20,000 equity shares of ₹100 each. 20,000 equity shares of ₹100 each. $20,000 shares of ₹100 each. 20 lakh डेबिट ला 20 लाख, क्रेडिटमधल्या 20 लाख. बिईंग अलॉटमेंट मनी ड्यू, बिईंग अलॉटमेंट मनी ड्यू. यानंतर आपण अलॉटमेंट मनी रिसिव्डची नोंद करतो. अलॉटमेंट मनीवर कोणी फेल झाले नाही, सर्व भागधारकांनी पैसे भरलेले आहेत कंपनीकडे. म्हणून बँक अकाउंट DR, बँक अकाउंट DR टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. into 100 bank account DR to share allotment account. 20 लाख या ठिकाणी कोणताही भागधारक फेल झालेला नाही, म्हणून पूर्ण अमाऊंट रिसिव्ड 20 लाख. being allotment money received, being allotment money received. being allotment money received. अलॉटमेंट वरील जनरल एंट्रीज करत असताना शेअर अलॉटमेंट अकाउंट DR टू शेअर कॅपिटल अकाउंट. 20,000 शेअर्स इंटू 100 अलॉटमेंटवर 100 रुपीज मागवलेले आहेत, म्हणून 20 लाख अलॉटमेंट मनी ड्यूची नोंद केली. त्यानंतर अलॉटमेंट मनी रिसिव्डची नोंद करत असताना बँक अकाउंट DR टू शेअर अलॉटमेंट अकाउंट 20 लाख बिईंग अलॉटमेंट मनी रिसिव्ड. यानंतर आपण फर्स्ट कॉल ड्यूची नोंद करणार आहोत. म्हणल्या फर्स्ट कॉल ड्यूची 5th क्रमांकाची नोंद. या ठिकाणी 3 आणि 4 अशा दोन्ही नोंदी केलेल्या होत्या आपण.
आताल्या फर्स्ट कॉल ड्यूची नोंद करत असताना आपण शेअर फर्स्ट कॉल अकाउंट DR, शेअर फर्स्ट कॉल अकाउंट DR, फिफ्थ नंबर शेअर फर्स्ट कॉल अकाउंट DR टू शेअर कॅपिटल अकाउंट. 20,000 shares into 30 rupees, 20,000 shares into 30 rupees, 20,000 shares into 30 rupees, 6 lakh डेबिट मधल्या 6 lakh, क्रेडिट मधल्या 6 lakh, being फर्स्ट कॉल ड्यू किंवा being ड्यू ऑन फर्स्ट कॉल किंवा असं लिहिलं तरी चालतं. आणि 6 क्रमांकाची नोंद फर्स्ट कॉल हा रिसिवडची नोंद करतो आपण या ठिकाणी, तीही करू. शेअर फर्स्ट कॉल रिसिवड म्हणून रिसिवडानंतर बँक अकाउंट DR, बँक अकाउंट DR 20,000 शेअर्स इंटू 30. कोणताही भागधारक या ठिकाणी फेल झालेला नाही आहे. टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 6 lakh, डेबिट 6 lakh, क्रेडिट 6 lakh, being अमाउंट रिसिवड ऑन फर्स्ट कॉल किंवा being फर्स्ट कॉल रिसिवड, being फर्स्ट कॉल रिसिवड, being फर्स्ट कॉल रिसिवड. फर्स्ट कॉलची एंट्री करत असताना फर्स्ट कॉल ड्यूची नोंद केलेली आहे आणि फर्स्ट कॉल रिसिवडची. शेअर फर्स्ट कॉल अकाउंट DR 20,000 इंटू 30, 6 lakh, टू शेअर कॅपिटल अकाउंट 6 lakh, being फर्स्ट कॉल ड्यू. यानंतर 6 क्रमांकाची नोंद केलेली आहे बँक अकाउंट DR टू शेअर फर्स्ट कॉल. या ठिकाणी कोणीही फेल झालेलं नाही, सर्वच पैसे आलेले असल्यामुळे ₹30 प्रमाणे 20,000 शेअर्स इंटू 30, 6 lakh, being फर्स्ट कॉल रिसिवड. यानंतर आपण फायनल कॉल रिसिवडची नोंद करणार आहोत. म्हणल्या फायनल कॉल रिसिवडची नोंद करत असताना 7 नंबरची एंट्री करतो आपण. 7 नंबरची एंट्री करतो. फायनल कॉल ड्यूची नोंद करत असताना शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट DR, शेअर फायनल कॉल अकाउंट DR 7 क्रमांकाची नोंद. शेअर फायनल कॉल अकाउंट DR टू शेअर कॅपिटल अकाउंट. $20,000 shares into 20, 20,000 shares into 20 is equal to 4 lakh, being final call due, being final call due किंवा being amount due on final call असं लिहिलं तरी चालतं. आणि या ठिकाणी आपल्या मुंबई इंडस्ट्रीज लिमिटेडला फायनलला
वन शेअर होल्डर 200 शेअर्स फेल्ड टू फायनल कॉल. फायनल कॉलला एका भागधारकानं ज्याच्याकडे 200 शेअर्स होते त्यानं पैसे भरलेले नाहीत. मग यानंतर या ठिकाणी हप्ता येताना आपल्याकडे तेवढ्याच रकमेचा हप्ता हा कमी येईल. 200 शेअर्स आणि त्यावरील शेवटचा हप्ता हा 20 रुपये होता. पण 200 शेअर्सवरील 200 शेअर्स इंटू 20 रुपीज हे आपल्याला कमी आलेले आहे. मग ॲक्च्युअल शेअर्स हे आपली शेअर्सची संख्या 20,000 होती, 20,000 रुपीज, अँड फेल्ड टू 200 शेअर्स म्हणजेच या ठिकाणी 19,800 शेअर्स आपल्याकडे तेवढी रक्कम आलेली आहे. म्हणून बँक अकाउंट DR, बँक अकाउंट DR ब्रॅकेटमध्ये 19,800 इंटू 20. रिझन 200 शेअर्स या ठिकाणी फेल झालेले आहेत म्हणून. आणि बँक अकाउंट DR टू शेअर फायनल कॉल, शेअर फायनल कॉल अकाउंट 19,800 इंटू 20 इज इक्वल टू 3,96,000. 3,96,000. 3,96,000 being final call received except 200 shares. 200 शेअर्स सोडून बाकीचे सर्व फायनल कॉलला पैसे मिळाले याबद्दल आपण नोंद केलेली आहे. आणि या प्रॉब्लेममध्ये अजून एक मुद्दा दिलेला आहे. द एक्सपेन्सेस ऑफ इश्यू ₹4,000 रुपीज. भाग जारी करण्यासाठीचा जो काही खर्च आहे, इश्यू करण्यासाठीचा, वाटप करण्याचा, तो 4,000 रुपयाचा आहे. त्याचीही आपण या ठिकाणी नोंद करणार आहोत. एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट ती नोंद करणार आहोत. 9 नंबरची नोंद होईल. या ठिकाणी फायनल कॉल 200 शेअर्सनं फेल होता त्याचीही एंट्री आपण महत्त्वाची एंट्री या ठिकाणी केलेली आहे. यानंतर आपण एक्सपेन्सेस ऑफ इश्यू याची नोंद करणार आहोत. म्हणल्या एक्सपेन्सेस ऑफ इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट DR 9 नंबरची. एक्सपेन्सेस ऑफ इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट DR टू बँक अकाउंट 4,000 या ठिकाणी दिलेला आहे. 4,000 रुपये खर्च होता. डेबिटला लिहा 4,000, क्रेडिटला लिहा 4,000. त्याचं नॅरेशन लिहू खाली. बिंग पेमेंट ऑफ एक्सपेन्सेस ऑफ शेअर्स, बिंग पेमेंट ऑफ expenses of shares, payment of expenses of shares. अशा रीतीने या प्रॉब्लेममधील जनरल एंट्रीज सर्व संपलेल्या आहेत. एकंदरीत जनरल एंट्रीज आपण 9 सोडवलेल्या आहेत. यानंतर आपण कंपनीचं बॅलन्स शीट आपल्याला विचारलेलं आहे. द मुंबई इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या खात्यामध्ये जनरल एंट्रीज आपण केलेल्या आहेत. त्यासोबतच प्रिपेअर जनरल एंट्रीज अँड बॅलन्स शीट असं या प्रॉब्लेममध्ये विचारलेलं असल्याकारणाने आपण बॅलन्स शीटही या कंपनीचं करणार आहोत. या बॅलन्स शीट यानंतर याच ठिकाणी आपण बॅलन्स शीट करणार आहोत. बॅलन्स शीट
balance sheet in the books of the Mumbai Industries Limited as on 31st. तारीख दिलेली नसल्यामुळं फक्त 31st लिहिलेलं आहे. आपण दोन भाग करतो. एक डाव्या साईडला लायबिलिटी, उजव्या साईडला ॲसेट्स. अशा पद्धतीनं जनरल ज्या पद्धतीनं आपण बॅलन्स शीट बनवतो त्याच पद्धतीने या ठिकाणी बॅलन्स शीट आपण तयार केलेलं आहे. एक 4 ओळीचं हे बॅलन्स शीट आपण आज पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, लॅबिलिटीला सुरुवातीला आपण लिहितो कॅपिटल. ज्याप्रमाणे इतरही बॅलन्स शीट तयार करत असताना आपण सुरुवातीचा व्यवहार हा कॅपिटल लिहितो, ॲथोराइज्ड कॅपिटल लिहितो, सबस्क्राइब्ड कॅपिटल लिहितो, इतरही पद्धतीनं हे सर्व काही लिहितो. परंतु या ठिकाणी इश्यूड अँड पेडअप कॅपिटल या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. लिहा. सुरुवातीला लॅबिलिटी साईडला लिहितो आपण इश्यूड अँड पेडअप कॅपिटल. इश्यूड अँड पेडअप कॅपिटल. आपण इनरला लिहू जेणेकरून 20,000 इक्विटी शेअर्स, 20,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹200 each. 20,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹200 each. इनरला लिहू आपण 40 lakh. इनरला लिहू आपण 40 lakh. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लास्टला जो एक भागधारक 1 शेअर होल्डर होल्डिंग 200 शेअर्स फेल्ड टू पे द फायनल कॉल, तो फायनल कॉलवर फेल झालेला शेअर्स धारक त्याला आपण लेस कॉल्स इन एरर्स या शब्दामध्ये लिहितो. लेस कॉल्स इन एरर्स 200 शेअर्स इंटू 20 रुपीज फेल आहे, बाहेर लेस 4,000. पुन्हा आपण बाहेर अमाऊंट लिहू 39,96,000. 40,000 मधून 4,000 रुपीज लेस केल्यानंतर 39,96,000 39,96,000 ही अमाऊंट येते. आपल्याकडे शेअर्सच्या बाबतीमध्ये लायबिलिटी साईडला 39,96,000 एवढी अमाऊंट आपण लिहिलेली आहे. आता ॲसेट साईडला कॅश ॲट बँक, कॅश ॲट बँक, टोटल कॅश ॲट बँक 39,92,000 येते. 39,92,000. ₹30,92,000 कॅश ॲट बँक. आपल्याकडे जनरल एंट्रीजमधील बँक अकाउंट जितक्या बाबतीत क्रेडिट झालेला आहे आणि ज्या बाबतीत डेबिट झालेला आहे अशा स्वरूपामध्ये आपण डेबिट झालेला असेल त्याची बेरीज करतो. बँक अकाउंट डेबिट सुरुवातीला फर्स्ट ॲप्लिकेशनमध्ये बँक अकाउंट डेबिट हे 12 लाख रुपीज आहे. परत रिफंडमध्ये
त्याही ठिकाणी CRला काही मनी रिफंड झालेला आहे, त्या ठिकाणी आपण CR 2 लाख रुपये आहे. परंतु डेबिटला परत अलॉटमेंट मनी आहे, अलॉटमेंट मनी 20 लाख आहे. परत फर्स्ट कॉल 6 लाख रुपीज आहे बँक अकाउंट डेबिट. अँड फायनल कॉल एक्सेप्ट 200 शेअर्स होल्डर जो की पेड करू शकला नाही, म्हणून बँक अकाउंट डेबिट आहे 3,96,000. अशा पद्धतीनं 39,92,000 ही अमाऊंट येते. त्यानंतर लास्टला एक एक्सपेन्सेस ऑफ इश्यू, या बाबतीत तो व्यवहार आपण ॲसेटला लिहू. एक्सपेन्सेस ऑफ इश्यू 4,000. अशा रीतीने दोन्ही साईडची बेरीज केल्यानंतर 39,96,000 39,96,000 अशा पद्धतीनं या ठिकाणी कंपनीचं बॅलन्स शीट आपण तयार केलेलं आहे. या व्यतिरिक्त काहीही व्यवहार नसल्यामुळे आपण इथपर्यंत आलेलो आहोत. म्हणून एक 2-4 ओळीचं हे बॅलन्स शीट आपण तयार केलेलं आहे. अशा पद्धतीनं या प्रॉब्लेममध्ये एकंदरीत आपण 9 जनरल एंट्रीज तयार केलेल्या आहेत. 9 जनरल एंट्रीज अँड बॅलन्स शीट असा असणारा प्रॉब्लेम हा आपण आज घेतलेला आहे. आज आपण याच ठिकाणी थांबू. काही अडचण असल्यास प्लीज कॉल करा, आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मेसेज टाका, परंतु काहीतरी सांगा. प्रॉब्लेम सोल्युशनमधील अडचणीबद्दल निश्चितच चर्चा करा. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी थांबू.